नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नाही, तर ती एकत्रितपणे शिक्षक, पालक आणि समाज यांची सामूहिक जबाबदारी आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद, सहकार्य आणि विश्वासाचे नाते अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव यांनी केले. दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये पालक शिक्षक संवाद मेळावा प्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्रवीण जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले की मराठा विद्या प्रसारक संस्थेचा उद्देश केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे एवढाच नसून विद्यार्थ्यांचा नैतिक, बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक विकास साधणे हा देखील आहे. या दृष्टिकोनातून अशा संवाद मेळाव्याचे आयोजन हे खूपच सकारात्मक पाऊल आहे. व्यासपीठावर मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, दिंडोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सोपान राखोंडे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भारत खांदवे, नगरसेवक सुजित मुरकुटे, गणेश हिरे, हरिभक्त परायण अरुण महाराज चव्हाण, सुनील बळजे, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरचड, पर्यवेक्षक रावसाहेब शीर, यशवंत दाणी, पुरुषोत्तम पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून संगीत मंचने स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले की पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद सशक्त असला तरच विद्यार्थ्यांच्या प्रगतीला योग्य दिशा देता येते. शाळेतील शिक्षण, शिस्त, उपक्रम आणि विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत पालकांना माहिती देणे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे व भविष्यासाठी योग्य दिशा आखणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे. विद्यालयात राबविण्यात येणारे उपक्रम व राबविले जाणारे उपक्रम याबाबतची माहिती यावेळी शेजवळ यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जिथे स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा भाग झाले आहेत, मात्र यामधूनच सायबर गुन्हेगारी ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. फसवणूक, चुकीचे मेसेज, फेक प्रोफाईल, फोटो मॉर्फिंग अशा अनेक गोष्टी आज विद्यार्थिनींना आणि पालकांना भेडसावत आहे. तसेच काही गुन्हे शाळा, कॉलेज परिसरातही होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थिनींची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा हे सर्वांचे सामूहिक उत्तरदायित्व आहे. पालकांनी आपल्या मुलींशी मोकळेपणाने संवाद साधावा. त्यांना कुठलाही त्रास होत असेल तर त्यांनी शिक्षक, पालक किंवा पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नका. अनोळखी लिंक, मेसेज, कॉल्स यांना प्रतिसाद देऊ नका. गोपनीयता सेटिंग्स नेहमी तपासा. कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. इयत्ता 10वीचे ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण डोंगरे, श्रीमती सुमन विरकर यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांपैकी हरिभक्त परायण अरुण महाराज चव्हाण, गणेश हिरे, योगिनी सिंताण यांनी विचार मांडलाय. मान्यवरांपैकी माजी सैनिक भारत खांदवे यांनी मनोगत व्यक्त केलंय. सूत्रसंचालन संतोष कथार व सरला कदम यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब शीर यांनी मांडले. उसायचं असेल तर अंधारावरती उसा हे स्वप्न घेऊन प्रत्येक आई वडील या ठिकाणी आपली धावपळ, धडपड आणि त्या धडपडीत ओघाने विद्यार्थ्यांकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि घराचं घरपण टिकवण्याच्या नादामध्ये आपण काय करतोय हे या ग्रामीण भागामध्ये थोडीफार दुर्लक्ष होत असताना पालक मेळावा हा या ठिकाणी का घ्यायचा आणि पालक मेळावा घेत असताना वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी पुढे येत असतात. परंतु पाठीमागे 10वीचे विद्यार्थी दोन गोष्टी नेहमी विद्यार्थी आणि पालक यांच्या कानावरती नेहमी पडत असतात. विद्यार्थी हा मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.